नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. तर बघा, आज MMPचं लेक्चर नंबर 11. हा पण एक इम्पॉर्टंट लेक्चर आहे, कारण की यामध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशनचं एक स्पेशल फॉर्म म्हणू शकतो तुम्ही. ओके, आणि यानंतर MMPचं झालं तर फक्त एखादा लेक्चर होणार. ओके, ज्याबद्दल मी तुम्हाला नेहमी म्हणत होतो की मला रॉन्स्किनबद्दल तुम्हाला चांगला टॉपिक आहे, म्हणजे पेपर सेटरसाठी तो आवडीचा टॉपिक राहू शकतो, कारण की लहान टॉपिक आहे आणि त्याच्यावर क्वेश्चन चांगल्या रीतीने सेट करू शकतो पेपर सेटर. त्यामुळे आपल्याला तो टॉपिक पण बघावा लागणार आहे. ओके, तर बघा मित्रांनो, आपण आता बघूया आजचा एक डिफरन्शियल इक्वेशनचा स्पेशल फॉर्म. ओके, तर बघा, याला म्हणायचं आपण, एक मिनिट, कॉची ऑयलर डिफरन्शियल इक्वेशन. कॉची ऑयलर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, दिस इज द स्पेशल फॉर्म ऑफ अन डिफरन्शियल इक्वेशन. तर मग आता हा जो काही कॉची ऑयलर डिफरन्शियल इक्वेशन आहे, याचा जनरल फॉर्म माहीत पाहिजे, आहे की नाही? जसं की आपण सर्वच याच्यामध्ये जनरल फॉर्म शिकत आलो. तर बघा, आपण याचा जनरल फॉर्म ओके, तर बघा, जनरल फॉर्म लिहितो मी. बघा, an म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट, x पॉवर n dny अपॉन dx पॉवर n प्लस ओके an मायनस 1 x पॉवर n मायनस 1. बघा, मी सर्वप्रथम लिहितो, सांगतो तुम्हाला, dn मायनस 1 y अपॉन dx पॉवर n मायनस 1. ओके, प्लस an मायनस 2 x पॉवर n मायनस 2 dn मायनस 2 y अपॉन dx पॉवर n मायनस 2 प्लस अप टू a नॉट इंटू y इक्वल्स टू फाय ऑफ x. बापरे बापरे बापरे, किती लंबा हा. बघा, इथं an काय बेटा, an झाला, an मायनस 1 झाला, n मायनस 2 झाला, a नॉट झाला, हा झाला कॉन्स्टंट. ओके, त्यानंतर बघा, हा इथे जो काही x राहणार, ओके, एक्सचा जो काही इथे पॉवर राहणार, तोच डिफरन्शियल इक्वेशनचा इकडे ऑर्डर पण राहणार. ओके, आता इथे बघा, एक्सचा जो काही पॉवर होता n मायनस 1 होता, डिफरन्शियल इक्वेशनचा ऑर्डर पण n मायनस 1 झाला. ओके, एक्सचा पॉवर n मायनस 2 होता, डिफरन्शियल इक्वेशनचा पण ऑर्डर काय झाला, n मायनस 2. ओके, तर बघा, आता तुम्हाला असं वाटणार की बा मग ही टर्म कशी आली सर, की नाही, a नॉट इंटू वाय कसं काय बरं आलं. बघा, आपण काय करत आहोत, बघा, इथं पहिला आपला पॉवर किती होता, n होता. ओके, आफ्टर दॅट n मायनस 1, आफ्टर दॅट n मायनस 2, असं आपल्याला कुठं जायचं आहे, अप टू n मायनस n. एक वेळ अशी येणार की काय होऊन जाणार, बघा काय होऊन जाणार, a n मायनस n x पॉवर n मायनस n dn मायनस n y अपॉन dx होल पॉवर n मायनस n. ओके, आता बघा, n मायनस n काय होणार हो, a0. ओके, a नॉट. ओके, x पॉवर n मायनस 1 काय होणार हो, 0. ओके, बघा सगळं सांगतो. एक मिनिट काम करून घ्या, खाली नेऊन. ओके, a नॉट x पॉवर 0. ओके, इथं पण काय होणार हो, d0 y डिवायडेड बाय dx 0. आता बघा, x पॉवर 0 काय होते हो, 1 होतो, म्हणून a नॉट इंटू 1. ओके, आता बघा, हा पण काय होऊन जाणार, हा पूर्ण टर्म वर होऊन जाणार. ओके, कारण की काहीतरी पॉवर 0 म्हणजे 1 होतो, म्हणजे 1 इंटू वाय. ओके, म्हणजे तुमच्याकडं काय राहिलं हो, a नॉट इंटू वाय. येत आहे लक्षात, ही टर्म काय वर आली, कारण की आपण डिक्रीज करत चाललो ना, an मायनस 1, an मायनस 2, an मायनस 3, an मायनस 4, an मायनस 5, म्हणजे लास्ट वेळ असं येणार की an मायनस n. गॉट इट? तर दिस इज द जनरल फॉर्म ऑफ अन कॉची ऑयलर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, म्हणजे अशा फॉर्ममध्ये जर बघा, मी जेव्हा एक्झाम्पल घेतो ना, तेव्हा हे जनरल फॉर्म का बरं आलं, कसं बरं आलं, एकदम तुम्हाला क्लिअरली लक्षात येऊन जाणार. त्यामुळे आता लक्षात द्या, कॉची ऑयलर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये तुम्हाला पुटिंग करावं लागतं. बघा, काय पुटिंग करावं लागतं की x इक्वल्स टू e पॉवर z, ही पुटिंग करावं लागतं. आता बघा, जर आपण टेकिंग लॉग
जर बोथ साईड घेतली लॉग एक्स इक्वल्स टू लॉग ई पॉवर झेड, ईचं आणि लॉगचं कधी पटत नसतं, देअरफॉर लॉग एक्स इक्वल्स टू काय मिळणार हो, झेड. इथं बेटा लक्षात, ईचं आणि लॉगचं दुश्मन त्यांचं कधी पटत नसतं. ओके, म्हणजे ई आणि लॉग कॅन्सल झाला. मग दोन पुटिंग तुमच्या लक्षात आल्या की एक्स इक्वल्स टू ई पॉवर झेड करावं लागणार. आफ्टर दॅट झेड इक्वल्स टू लॉग एक्स. बघा या पुटिंग्स का बरं आहे, का कशासाठी लिहित आहे, ओके सगळं तुम्हाला डिस्क्राईब होणार जेव्हा मी एक्झाम्पल घेणार. फक्त तुम्हाला एक जनरल फॉर्मॅट लक्षात घ्यायचा आहे. इथं लक्षात बेटा, ओके दिस इज द जनरल फॉर्म ऑफ अन कॉची-ऑयलर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, अँड इन कॉची-ऑयलर डिफरन्शियल इक्वेशन ओके आपल्याला काय पुट करायचं बेटा, एक्स इक्वल्स टू ई पॉवर झेड. एक्स इक्वल्स टू म्हणजे एक्स व्हेरिएबलच्या जागी आपल्याला काय पुट करायचं, ई पॉवर झेड. ओके, डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जर एक्स असेल तर आपल्याला काय पुट करायचं, ई पॉवर झेड. ओके, मग आपण काय केलं, दोन्ही साईडला लॉग घेतलं तर आपल्याकडे सेकंड पुटिंग तयार झाली की झेड इक्वल्स टू लॉग एक्स. ठीक काय, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो दिस इज द इंट्रोडक्शन, जस्ट अन इंट्रोडक्शन अबाउट द कॉची-ऑयलर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर बघा आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, थरोली एकदम 15 ते 20 मिनिट लागलं तरी चालणार, परंतु तो एक्झाम्पल आपण थरोली डिस्क्राईब पूर्णपणे मी तुम्हाला सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर बघा बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट. याबद्दल काही जास्त आता इंट्रोडक्शन आपल्याला ठीक आहे इथपर्यंत. ओके, तर बघा बेटा, अरे हां सॉरी एक्झाम्पल घेण्याच्या अगोदर आणखी काही पुटिंग्स राहिल्या त्या पण मला लिहून द्यायच्या. बघा पुटिंग्स, ती वरची पुटिंग पण करायची आहे तुम्हाला आणि ही पण पुटिंग करायची आहे की एक्स डी वाय बाय डी एक्सच्या जागी तुम्हाला लिहायचं आहे डी इंटू वाय. ओके, क्वामा एक्स स्क्वेअर आफ्टर दॅट डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ओके, याच्या जागी तुम्हाला लिहायचं आहे डी इंटू डी मायनस 1 ओके इंटू वाय. परत क्वामा एक्स क्यूब डी 3 वाय बाय डी एक्स क्यूब जर राहिलं तर तुम्हाला लिहायचं आहे डी इंटू डी मायनस 1 डी मायनस 2 इंटू वाय. बघा या पुटिंग्स पण अतिशय महत्त्वाच्या आहे, सॉरी मी विसरलो होतो. ओके, पहिली पुटिंग एक्स इक्वल्स टू ई पॉवर झेड, देअरफॉर झेड इक्वल्स टू लॉग एक्स. आलं लक्षात बेटा, पहिली पुटिंग काय बेटा, एक्स इक्वल्स टू ई पॉवर झेड, झेड इक्वल्स टू लॉग एक्स. ओके, सेकंड मग जर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये तुम्हाला एक्स डी वाय बाय डी दिसत असतं तर डी इंटू वाय. ओके, एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर दिसत असणार तुम्हाला तर काय पुट करायचं हो, डी इंटू डी मायनस 1 इंटू वाय. ओके, एक्स क्यूब डी 3 वाय अपॉन डी एक्स क्यूब जर दिसत असेल तर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये काय पुट करायचं आपल्याला, डी मायनस 1 ब्रॅकेट, डी मायनस 2 ब्रॅकेट आणि वाय. या सगळ्या इम्पॉर्टंट पुटिंग्स जेव्हा तुम्ही कराल तेव्हा आपलं डिफरन्शियल इक्वेशन, जो काही कॉची-ऑयलर डिफरन्शियल इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म आहे तो आपल्या साध्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. म्हणजे जेपर्यंत आपण आत्तापर्यंत जे काही टाईप शिकलो, फर्स्ट टाईप, सेकंड टाईप, थर्ड टाईप, फोर्थ, तर त्यामध्ये कन्वर्ट होणार. मग त्यामध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तुम्हाला मेथड माहीतच आहे. इथे लक्षात बेटा, कॉची-ऑयलर डिफरन्शियल इक्वेशन हा स्पेशल फॉर्म ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आहे. या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये काही पुटिंग्स करायच्या आहे, त्या पुटिंग्स केल्यानंतर कॉची-ऑयलर डिफरन्शियल इक्वेशन एका साध्या डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होणार. साध्या म्हणजे कसा हो, तो तर एक तर टाईप 1मध्ये जाणार, अदरवाईज टाईप 2, टाईप 3, टाईप 4. तर या 4 टाईप्समध्ये तो कन्वर्ट होणार. मग आपल्याला 4 टाईप्सचे प्रकार माहीत आहे आणि 4 टाईप्समध्ये आल्यावर त्याचं सोल्युशन कसं काढायचं ते. राईट हँड साईडला जर एक्सपोनेन्शियल असेल तर डी इज रिप्लेस बाय दॅट कॉन्स्टंट. साइन एक्स असेल तर डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस ऑफ दॅट कॉन्स्टंट. आलं लक्षात. मग ई पॉवर प्लस मायनस एक्स आणि साइन एक्स किंवा हे जर असणार तर डी इज रिप्लेस बाय डी प्लस 1. ओके, किंवा एक्स इंटू एफ ऑफ जर फंक्शन राहिला तर मग तो जो मी फॉर्म्युला लिहून दिला तो हे नाही लक्षात. तर अशा प्रकारे तुम्हाला करावं लागणार आहे. ओके, तर हे होतं बेटा कॉची-ऑयलरबद्दलचं सगळं इंट्रोडक्शन. नाउ वी विल डिस्कस बाय टेकिंग वन प्रॉब्लेम. पूर्ण थरोली डिस्कस करणार आपण. बघ एक्झाम्पल नंबर फर्स्ट, एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय टी एक्स स्क्वेअर मायनस 2x डी वाय बाय डी एक्स मायनस 4 टाइम्स वाय. राईट हँड साईडला एक्स पॉवर 4. बघा मी काय म्हटलं होतं, एक्सचा पॉवर आणि डिफरन्शियलचा ऑर्डर सेम पाहिजे आहे. एक्सचा पॉवर आणि डिफरन्शियलचा ऑर्डर सेम पाहिजे आहे. ओके, आणि ते शेवटी कॉन्स्टंट.
कॉन्स्टंट इंटू वाय. जसं की बघा येतं आहे लक्षात. बघा मी तुम्हाला एकदा पुन्हा स्टँडर्ड फॉर्म दाखवून देतो. बघा एक्सचा पॉवर आणि डिफरन्शियलचा ऑर्डर, एक्सचा पॉवर आणि डिफरन्शियलचा ऑर्डर, आणि शेवटी काय रे कॉन्स्टंट इंटू वाय. शेवटी इथं कॉन्स्टंट किती आहे A0 आणि वाय काय आहे व्हेरिएबल. आलं. या फॉर्ममध्ये आहे. जो काही गिवन डिफरन्शियल इक्वेशन दिलेला आहे तो कॉची ऑइलर डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आहे. येतं लक्षात. कॉची ऑइलर डिफरन्शियल कसं ओळखायचं, त्या एक्सचा पॉवर आणि डिफरन्शियलचा ऑर्डर, त्या जो काही डिफरन्शियल टर्म राहते त्याची ऑर्डर सेम पाहिजे. ठीक आहे, काही हरकत नाही. इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. चलो सोल्युशन. बघा सर्वप्रथम पुटिंग्स भरपूर म्हणजे एवढा इम्पॉर्टन्स आहे की या पुटिंग्समुळे आपलं काही कामच नाही होणार. बघा एक्स स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअरच्या जागी मी काय पुट करायला सांगितलं हो, d इंटू d-1 इंटू वाय क्वामा. ओके. एक्स dy बाय dxच्या जागी मी काय पुट करायला सांगितलं हो, d इंटू वाय. ओके. आफ्टर दॅट एक्स इक्वल्स टू किती हो, e पॉवर z, आणि दिस इम्प्लाइज z इक्वल्स टू लॉग एक्स. हे कळालं बेटा. एक्स इक्वल्स टू ई पॉवर झेड अँड झेड इक्वल्स टू लॉग एक्स. हे कळायला पाहिजे बाबा. एक्स इक्वल्स टू ई पॉवर झेड टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, देअरफॉर लॉग एक्स इक्वल्स टू लॉग ई पॉवर झेड. ई आणि लॉगची दुश्मनी, देअरफॉर लॉग एक्स इक्वल्स टू झेड, देअरफॉर आय कॅन राईट झेड इक्वल्स टू लॉग एक्स. गॉट इट. नाव सी. चला आपण काय केलं, जो काही गिवन डिफरन्शियल इक्वेशन देऊन होता त्या गिवन डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ज्या काही पुटिंग्स आपल्याला घडवून आणायच्या त्या पुटिंग्स आपण सर्व लिहिल्या. ओके. एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज रिप्लेस बाय डी इंटू d-1 इंटू वाय. ओके. एक्स इंटू dy बाय डी एक्स इज रिप्लेस बाय dy. चला ठीक आहे. बघा मग रिप्लेस करतो मी d इंटू d-1 इंटू वाय मायनस 2 टाइम्स एक्स इंटू dy बाय डी एक्सच्या जागी d इंटू वाय मायनस 4y इक्वल्स टू. आता इथे बघा राईट हँड साईडला काय बेटा, एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं, ई पॉवर झेड. एक्सच्या ठिकाणी ई पॉवर झेड पुट केला त्याचा पॉवर 4. गॉट इट. आता बघा या डीने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. डी स्क्वेअर मायनस डी इंटू वाय मायनस 2d इंटू वाय मायनस 4y. लॉज ऑफ इंडसेस यूज करा. एक्स पॉवर ए त्याचा पॉवर जर बी राहिला तर काय लिहू शकतो आपण, एक्स पॉवर ए इंटू बी. लॉज ऑफ इंडसेस आपल्याला इथे यूज करायचं आहे. ई पॉवर 4 इंटू झेड. आल्या लक्षात. बघा आपण 8वीतही जातो. लॉज ऑफ इंडसेस कुठे आहे बेटा, आपल्याला 8th क्लासमध्ये आपण शिकलो आहे. ओके. आता बघा आता काय करायचं आहे, बघा इथे वाय कॉमन दिसतो, कॉमन घ्यायचा. मग काय शिल्लक राहिलो, डी स्क्वेअर मायनस डी मायनस 2d मायनस 4. ओके. ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स टू वाय इक्वल्स टू 4z. येत आहे लक्षात बाबा. ठीक आहे, काही हरकत नाही. इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही असं मला वाटते नाही, प्रॉब्लेमच नाही. कारण की मी एकदम तुम्हाला स्लोली आणि व्यवस्थितरित्या म्हणजे कन्फ्यूज नाही झाला पाहिजे तुम्ही, अशा रीत्या सांगण्याचा मी प्रयत्न करतो मॅक्सिमम टाईम. आता बघा बेटा डी स्क्वेअर मायनस डी मायनस 2d मायनस 3 टाइम्स डी मायनस 4 इंटू वाय इक्वल्स टू ई पॉवर 4z. ठीक आहे. आता बघा आता स्प्लिट करा. आता आपल्याला काय करायचं ना, बघा आता आला का आपल्या फॉर्मॅटमध्ये, हा वाटतो का, वाटतो ना. टाईप 1मध्ये चालला ना. टाईप 1मध्ये काय राहते हो, राईट हँड साईडला एक्सपोनेन्शियल टर्म. फक्त एकच आहे की इकडे जो राईट हँड साईडला राहत होता ना तेव्हा तिचा व्हेरिएबल एक्स राहत होता, म्हणजे ई पॉवर 2x राहत होता किंवा ई पॉवर 3x राहत होता. परंतु आता व्हेरिएबल चेंज झाला. किती आहे, ई पॉवर 4z आहे. म्हणजे एक्सच्या जागी कोणता व्हेरिएबल आला, फक्त झेड व्हेरिएबल. इथं आहे लक्षात. ओके. पुटिंगमुळे तो व्हेरिएबल चेंज झाला. बाकी अदरवाईज डी स्क्वेअर मायनस 3d मायनस 4 इंटू वाय इक्वल्स टू ई पॉवर 4z. हा तर पहिला टाईप आहे की नाही, नॉन होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा पहिला टाईप आहे. की पहिल्या टाईपमध्ये राईट हँड साईडला एक्सपोनेन्शियल टर्म राहते. जर राईट हँड साईडला जर एक्सपोनेन्शियल टर्म राहते तर डी इज रिप्लेस बाय दॅट कॉन्स्टंट करतो आपण. इथं लक्षात पहिला टाईप. ओके ठीक आहे. आता सर्वप्रथम आपल्याला बघा आपण जनरल सोल्युशन फाइंड आउट करूया या क्वेश्चनसाठी. जनरल सोल्युशन फाइंड आउट करणे म्हणजे काय हो,
की त्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करणे प्लस त्याचं पर्टिक्युलर इंटिग्रल पण फाइंड आउट करणे. ओके, सर्वप्रथम आपण काय करूया, त्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करूया. आता आपल्याला जेव्हा एखाद्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करायचं राहते तर तेव्हा काय करतो हो आपण, राईट हँड साईडला काय घेतो मी, 0. कारण की मला कॉम्प्लिमेंटरी फंक्शनसाठी राईट हँड साईडला काहीतरी नॉन झिरो राहणे गरजेचं नाही आहे. ओके, आता बघा d² -3dला कसं लिहू शकतो मी, -4d + d लिहू शकतो का नाही लिहू शकत, +4 × y. आता हे फॅक्टरायझेशन नाही शिकणार मी इथे, मग तर मला एकदम 5वीतच जावं लागलं. ओके, तर बघा बेटा आता बघा या दोन टर्ममध्ये d कॉमन दिसतो मला, तर रिमेन करायला d - 4. ओके, d टिक -4d + d. ओके सॉरी, इथे तेच तर म्हणतं, इथे मायनस आहे ना. ओके, या -3ला कसं लिहिलं मी, -4d + d आणि -4 ॲज इट इज. आता बघा इथनं मी +1 कॉमन काढलं तर काय शिल्लक राहिलं, d - 4. ओके, इक्वल्स टू 0. आता बघा d - 4 अगेन कॉमन, व्हॉट रिमेन्स, d + 1 इक्वल्स टू 0. ओके, म्हणजे d - 4 इक्वल्स टू 0 अँड d + 1 इक्वल्स टू 0. Therefore, d equals to 4 and d equals to -4. Roots are real but unequal, and for that complementary function is c1 e power 4 into x. आता बघा, आता इथे आपली गाडी चुकते, इथे आपली गाडी चुकते, इथे आपली गाडी चुकते. कशी चुकणार हो, कशी चुकणार, मिसकन्फ्यूज झालं. ओके, c1 e power 4x प्लस c2 e power -x. ठीक आहे, काही हरकत नाही. आता बघा, आता लक्षात घ्यायचं बघा, x इक्वल्स टू मी काय पुट केलं होतं, e power z. तेच तर म्हणत आहे मी, काहीतरी चुकत आहे. बघा बेटा, आता इथं बघा, काही टेन्शन घ्यायचं बघा. y कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इक्वल्स टू c1 e power 4 into z प्लस c2 e power -z. का बरं बेटा, कारण की राईट हँड साईडला आपल्याकडे आता z व्हेरिएबल आहे, x व्हेरिएबल नाही आहे. बघा मी तेच म्हटलं, इथे खूप इम्पॉर्टंट आहे. इथं लक्षात बेटा, मी x का बरं घेत नाही आहे, कारण की राईट हँड साईडला आपल्याकडे z व्हेरिएबल आहे. इथं लक्षात बेटा, कारण की राईट हँड साईडला आपला z व्हेरिएबल आहे, म्हणून काय घ्यायचं आपण, z घ्यायचं. ओके, बघा मी पण एवढ्यांदा प्रॅक्टिस करून मी चुकी केलेली आहे इथे. ओके, मी काय चुकी केली बेटा, मी झेडच्या जागी x घेतला, परंतु आपल्याला हा x नको आहे, हा x आपल्याला नको आहे. का बरं, कारण की इक्वेशनच्या राईट हँड साईडला z व्हेरिएबल आहे, म्हणून आपल्याला जो काही सोल्युशन फाइंड आउट करणार आहे तो आपल्याला z व्हेरिएबलमध्ये पाहिजे. ओके, परंतु z व्हेरिएबलमध्ये पाहिजे. आता मग आपण सोल्युशनमध्ये आपल्याला आता व्हेरिएबल कन्वर्ट करावं लागणार. बघा, x इक्वल्स टू e power z आणि z इक्वल्स टू आपल्याकडे काय, log x. ओके, आता मग तुम्हाला झेडच्या जागी log x लिहायचं आहे. देअरफॉर y कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इक्वल्स टू c1 e power 4 झेडच्या जागी log x प्लस c2 e power - झेडच्या जागी log x. इथं आहे लक्षात. ओके, म्हणजे राईट हँड साईडला आपल्याकडे झेड व्हेरिएबल असल्यामुळे सर्वप्रथम आपण झेड व्हेरिएबलमध्ये सोल्युशन्स लिहायचं, नंतर झेड इज रिप्लेस बाय करायचा हो log x. यासाठीच कॉची ऑयलरने आपल्याला या पुटिंग्स दिलेल्या आहे. ओके, आता बघा फक्त रिअरेंज करायचं आहे तुम्हाला लॉगरिथमिक रूल लावल्यावर. लॉगरिथमिक जर तुम्ही रूल्स लावण्याचा प्रयत्न केला तर बघा किती इझिली रिअरेंज होऊन जाणार. आता एक मिनिट, बघा a इंटू log x जर राहिला तर याला कसं लिहू शकतो तुम्ही, log x पॉवर a. बघा हा रूल अप्लाय करायचा आहे तुम्हाला. आता बघा c1 e पॉवर log x पॉवर 4 लिहू शकतो, कोणत्या रूलने, या रूलने. ओके, प्लस c2 e पॉवर log x पॉवर -1, आहे की नाही, -1 आपण डोक्यावर घेऊ. आता बघा ईचं आणि लॉगचं कधी पटते का हो, बिलकुल नाही. देअरफॉर c1 x पॉवर 4 प्लस c2
ईचं आणि लॉगचं कधी पटते का हो? बिलकुल नाही. देअरफॉर एक्स पॉवर -1. देअरफॉर C1 एक्स पॉवर 4 प्लस C2 याला 1/x लिहून घ्या. सो दिस इज युअर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. इथं लक्षात. फक्त गडबड कुठं होऊ शकते आपली? व्हेरिएबल्समध्ये. आलं लक्षात बेटा? का बरं आपण एक्स व्हेरिएबल घेत नाही आहे? बघा मी कितीदा डिटेक्ट करत आहे, कारण की मी चुकू शकतो, तुम्ही 100% चुकू शकताच. कारण की मी 10 वेळा करू नाही तरी माझ्या डोक्यात ते व्हेरिएबल्स तुमच्या डोक्यात नक्की फिरत असणार. आलं लक्षात बेटा? एक्स व्हेरिएबलच्या जागी पहिले काय घ्यायचं? सोल्युशन्समध्ये झेड व्हेरिएबल घ्यायचा. तो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन असो की पर्टिक्युलर इंटिग्रल असो, सर्वप्रथम काय घ्यायचं हो? झेड व्हेरिएबल. मग झेड व्हेरिएबलला आपण रिप्लेस करायचं लॉग एक्सनी. का बरं? कारण की ती आपण सर्वप्रथम पुटिंग आपण ठेवलेली आहे म्हणून. ओके, इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नसायला नको. ओके, आता बघा, आता आपण पर्टिक्युलर इंटिग्रल्स फाइंड आउट करूया. बघा आता YPI इक्वल्स टू 1/f(d). f(d) आपल्याकडे काय आहे हो? d² - 3d -4. ओके, इंटू किती आहे आपल्याकडे? e⁴z आहे की नाही? राईट हँड साईडला आपल्याला e⁴z होता. काही हरकत नाही. ओके, कोणत्या टाईपमध्ये चालला हवा? फर्स्ट टाईपमध्ये काय करतो आपण? डी रिप्लेस करतो त्या एक्सपोनेन्शियलच्या व्हेरिएबलच्या कॉन्स्टंटच्या. ओके, एक्सपोनेन्शियल व्हेरिएबल काय? झेड व्हेरिएबलला कोणता कॉन्स्टंट लागून आहे? 4. म्हणून डीज रिप्लेस बाय काय केलं आपण? 4. ओके, सर्वप्रथम तर आपण साईडला चेक करून घेऊ की डिनॉमिनेटर 0 येते की नाही. जर डिनॉमिनेटर 0 आला तर मग काय करतो आपण? एक्सनी मल्टिप्लाय करत होतो. परंतु इथं काय करावं लागेल? आपल्याला न्यूमरेटरला झेडनी मल्टिप्लाय करावं लागलं. ओके, कारण की काय होतं ना, इथं e⁴x जर असता तर एक्सने आपण मल्टिप्लाय केलं होतं, परंतु इथं e⁴z आहे, झेड व्हेरिएबल आहे. इथं लक्षात. म्हणून जिथं एक्स व्हेरिएबल आहे तिथं झेड व्हेरिएबल आपल्याला आणावं लागेल. ठीक आहे, सर्वप्रथम मी f(d) साईडला लिहून घेतो. d² - 3d -4. आता इथे मी डीज रिप्लेस बाय 4 करतो आणि चेक करतो. ओके, बघा 4चा स्क्वेअर -3 × 4 -4. 4चा स्क्वेअर किती हो? 16. 4 त्रिक 12 -4 जे 16 - 16 म्हणजे डिनॉमिनेटर किती येत आहे हो? 0. डिनॉमिनेटर किती येत आहे? 0. आणि डिनॉमिनेटर जेव्हा 0 होतो तेव्हा काय करतो आपण? वर एक्सनी मल्टिप्लाय करतो. परंतु इथं आपल्याकडे झेड व्हेरिएबल असल्यामुळे मी वर कशाने मल्टिप्लाय करताय? झेडनी. इंटू 1/. आणि याचा काय करतो आपण? खाली डेरिव्हेटिव्ह घेतो. d² डेरिव्हेटिव्ह 2d -3dचा डेरिव्हेटिव्ह -3. ओके, इंटू e⁴z ॲज इट इज. इथं लक्षात बेटा, मानतो मी एक्सना आपण मल्टिप्लाय करतो वर. ओके, जेव्हा डिनॉमिनेटर 0 येतो, परंतु आपल्याकडे झेड व्हेरिएबल असल्यामुळे आपण कशाने मल्टिप्लाय केलं हो? झेडनी मल्टिप्लाय केलं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता मग अगेन आपण चेक करूया की जो काय आता f'(d) आपल्याकडे किती आहे आता? 2d -3. ओके, f' किती आहे? 2d -3. आता जर डीनं रिप्लेस केलं मी 2 × डीने किती रिप्लेस करायचा मला? 4. तर आता 0 येत नाही आहे. 4 × 2 = 8. बघा आपल्याला आता ह्या f'(d) मध्ये चेक करायचं आहे डिनॉमिनेटर 0 येतो की नाही. तर बघा आता आपण चेक करूया. बघा 2 × 4 -3. 4 × 2 = 8. 8 - 3 म्हणजे किती येत आहे हो? 5 येत आहे. ठीक आहे, मग आपण डी रिप्लेस करू शकतो. देअरफॉर z × 1/. ओके, आता इथे आपण डी रिप्लेस केला 4नी आणि आपण कॅल्क्युलेशन पण किती केलं? 5 येत आहे. म्हणजे मी डायरेक्टली 5 लिहून घेतो. आता इकडे आपल्याकडे किती राहिला हो? e⁴z. किती राहिला हो? इंटू e⁴z. काही हरकत नाही. आता बघा, आता लास्टली काय करायचं आहे? ओके, परंतु जो काही आपल्याला गिवन डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे, ओके, जो काही आपल्याला गिवन डिफरन्शियल इक्वेशन दिलेला आहे तो आपल्याला कोणत्या व्हेरिएबलमध्ये दिला आहे हो? एक्स व्हेरिएबलमध्ये. कोणत्या व्हेरिएबलमध्ये दिला आहे? एक्स व्हेरिएबलमध्ये. ओके, तर लास्टली आपल्याला z log x नी काय करावं लागणार आहे? रिप्लेस. देअरफॉर पर्टिक्युलर इंटिग्रल इक्वल्स टू, बघा या झेडच्या जागी तुम्ही log x घ्या इंटू 1/5 e⁴. झेडच्या जागी परत काय घ्यायचं आहे तुम्हाला? log x. ओके, देअरफॉर log x इंटू 1/5. ओके, e⁴log x चा पॉवर 4. ओके, कोणता रूल हो? a log x
याला कसं लिहू शकतो आपण, लॉग एक्स पॉवर ए. ओके, हा लॉगरिथमिकचा रूल आपण इथे यूज करायचा. देअरफोर आता बघा ई लॉग कधीच पटत नाही. देअरफोर लॉग एक्स इंटू 1/5 इंटू एक्स पॉवर 4. सो दिस इज युअर पर्टिक्युलर इंटिग्रल. इथे लक्षात बेटा, अशा प्रकारे जर तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही हे एक्झाम्पल करू शकता. नक्कीच, म्हणजे काही मोठी गोष्ट वाटत तर नाही मला याच्यात. ओके, तर बघा आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. परत मी एक्झाम्पल तो डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुम्हाला जेणेकरून समजणार. तर बघा मित्रांनो, आपण सेकंड प्रॉब्लेम पण पूर्ण डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या कॉची ऑयलर डिफरन्शियल इक्वेशनबद्दल काही प्रॉब्लेम येणार नाही. मी असा प्रयत्न करतो प्रामाणिकपणे. तर बघा आपण सेकंड एक्झाम्पल डिस्कस करूया. बघा सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, एक्स स्क्वेअर d2y dx स्क्वेअर, ठीक आहे, प्लस एक्स इंटू dy/dx प्लस y इक्वल्स टू साइन ऑफ लॉग एक्स स्क्वेअर. बापरे, या राईट हँड साईडचा फंक्शन तो एवढा खतरनाक वाटत आहे की करावं की नाही एक्झाम्पल. करू ना हो, आपल्याकडं कॉची ऑयलरनी सगळं आपल्याला तयार करून दिलं नाही. काय पुडिंग पाहिजे, तर बघा सर्वप्रथम काय पुडिंग करायची. एक्स स्क्वेअर d2y/dx स्क्वेअर, या जागी काय करायचं हो, d इंटू d-1 इंटू y, ठीक आहे, क्वामा. आफ्टर दॅट एक्स इंटू dy/dx, इथे काय पुट करायचं हो, d इंटू y, ठीक आहे. नेक्स्ट पुटिंग एक्स इक्वल्स टू ई पॉवर झेड अँड दिस इम्प्लाइज झेड इक्वल्स टू लॉग. ओके, सर्वप्रथम काय करायचं, एक्स इक्वल्स टू ई पॉवर झेड करायचं. ओके, म्हणजे जो काही डिफरन्शियल इक्वेशन आहे तो झेड व्हेरिएबलमध्ये जाईल. ओके, मग लास्टली झेड इज रिप्लेस बाय काय करायचं, लॉग एक्स. का बरं लॉग एक्सने रिप्लेस करायचं, कारण की आपल्याला जो काही ओरिजिनल डिफरन्शियल इक्वेशन आहे हा एक्स व्हेरिएबलमध्ये दिला आहे. मग डिफरन्शियल इक्वेशन एक्स व्हेरिएबलमध्ये दिला आहे, तर मग आपल्याला सोल्युशन पण एक्स व्हेरिएबलमध्ये पाहिजे ना, म्हणून. ओके, मग सर तुम्ही म्हणता एक्स इक्वल्स टू ई पॉवर झेड का बरं पुट करत आहे, कारण की आपल्याला हा कॉची ऑयलरचा स्टँडर्ड फॉर्म नॉर्मल फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा आहे, म्हणून. सगळ्या गोष्टीला काहीतरी रिझन राहतं. तर बघा आपण आता काय करतो, सर्वप्रथम इक्वेशन कन्वर्ट करतोय, डी इंटू d-1 इंटू वाय प्लस डी इंटू वाय प्लस वाय ॲज इट इज इक्वल्स टू साइन ऑफ, ओके, लॉग ऑफ. आता बघा एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं आपल्याला, ई पॉवर झेड, ई पॉवर झेडचा स्क्वेअर. येत आहे लक्षात, एक्सच्या ठिकाणी काय पुट केलं मी, ई पॉवर झेड. आता बघा डी मल्टिप्लाय करा, डी स्क्वेअर मायनस डी इंटू वाय प्लस डी वाय प्लस वाय इक्वल्स टू, आता बघा साइन ऑफ लॉग ऑफ. आता बघा पुन्हा बघा एक्स पॉवर ए इंटू बी, लॉज ऑफ इंडायसेस, एक्स पॉवर ए इंटू बी, लॉग ऑफ ई पॉवर 2 इंटू झेड. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे बाबा, सर तुम्ही म्हणसान तसं. बघा साइन ऑफ, परत लॉग आणि ईचं कधी पटते का हो, नाही पटत. मग लॉग ई कॅन्सल झाला, रिमेन 2 टाइम्स झेड. ओके, देअरफोर आता इथे बघा, इथे काय कॉमन दिसतो, वाय कॉमन दिसतो. देअरफोर डी स्क्वेअर मायनस डी प्लस 1 इंटू वाय इक्वल्स टू साइन ऑफ 2 टाइम्स झेड. ओके, तर मायनस डी प्लस डी कॅन्सल, व्हॉट रिमेन्स, डी स्क्वेअर प्लस 1 इंटू वाय इक्वल्स टू साइन ऑफ 2z. ओके, बघा जो काही डिफरन्शियल इक्वेशन होता साध्या डिफरन्शियल इक्वेशन फॉर्ममध्ये कन्वर्ट तर झाला, परंतु झेड व्हेरिएबल घेऊन. येतं लक्षात, कॉची ऑयलर डिफरन्शियल इक्वेशन आपण साध्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट केला, कारण की राईट हँड साईडला काय हो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. ओके, आणि इकडे एफ ऑफ डी पण आहे तुमच्याकडं, परंतु काय आहे ना, तो झेड व्हेरिएबलमध्ये आहे. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही बाबा, कोणत्याही व्हेरिएबलमध्ये राहू द्या, आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, तर बघा आता सर्वप्रथम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल. ओके, बघा या
याच्यात मी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन यासाठी फाइंड आउट करून देत आहे कारण की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपल्याला एक्स व्हेरिएबलमध्ये नाही करायचं आहे सुरुवातीला, पहिले झेड व्हेरिएबलमध्ये करायचं आहे, मग झेड रिप्लेस करायचा आहे. इथं तुम्ही कन्फ्यूज झाला नाही पाहिजे यासाठी मी कॉम्प्लिमेंटरी फंक्शनवर भर देत आहे. तर फॉर d² + 1 = 0 कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर d² = -1. देअरफॉर d² = -1 म्हणजे i². दिस इम्प्लाइज d = +- i. ओके, तर डीला मी असं लिहू शकतो का हो 0 ± i × 1. का नाही लिहू शकत तो? बिलकुल लिहू शकतो मी, का नाही लिहू शकत? ओके, तर बघा याला कशाशी कम्पेअर करायचं, अल्फा ± i बीटा. नेहमी लक्षात ठेवायचं कॉम्प्लेक्स रूट्स आले तर अल्फा ± i बीटासोबत कम्पेअर करायचं. अल्फाची व्हॅल्यू झालं 0, बीटाची व्हॅल्यू झाली 1. चलो आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहा, परंतु एक चूक नाही करायची, झेड व्हेरिएबलमध्ये याची. ओके, e⁴ ओके c1 cos ऑफ बीटा झेड प्लस c2 sin ऑफ बीटा झेड. हे द्या लक्षात बेटा. नाही तर आपण कसं करतो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन e⁴x c1 cos ऑफ बीटा एक्स प्लस c2 sin ऑफ बीटा एक्स. एक्स व्हेरिएबल आपल्याला पाठ असतो, परंतु आपल्याला इथं काय पाहिजे हो झेड व्हेरिएबल. चला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन अल्फाची व्हॅल्यू किती आहे 0 × झेड c1 cos ऑफ बीटा, सॉरी बीटाची व्हॅल्यू लिहावं लागेल ना आपल्याला. बीटाची व्हॅल्यू किती आहे 1 × झेड प्लस c2 sin ऑफ झेड. 1 लिहिला नाही तरी चालतो. ठीक आहे, e⁴0z हा तर 1 येऊन जाणार. ओके, हा तर याचं तर काही टेन्शन नाही. परंतु आता आपल्याला काय करायचं आहे, झेड इज रिप्लेस बाय log x. इथं आहे लक्षात. देअरफॉर c1 cos ऑफ झेडच्या जागी log x प्लस c2 sin ऑफ झेडच्या जागी log x. हा झाला तुमचा टोटल कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. बघा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करताना पण तुमची गडबड होऊ शकते. का बरं? कारण की तुम्ही एक्स व्हेरिएबल्स, मला पण एक्स व्हेरिएबल्स वापरण्याची जास्त आपल्याला हॅबिट असते, त्यामुळे मी तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन पण सॉल्व करून देत आहे. येतं लक्षात बेटा. ओके, सर्वप्रथम काय करायचं, झेड व्हेरिएबलमध्ये घ्यायचं, नंतर झेड रिप्लेस करायचं. फक्त ही गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. कॉची ऑयलरमध्ये झेड व्हेरिएबलमध्ये घ्यायचं, झेड व्हेरिएबल रिप्लेस करायचं. ओके, तर बघा आता आपण याच एक्झाम्पलचा काय म्हणू पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर बघा y पर्टिक्युलर इंटिग्रल = 1/f(d) आपल्याकडे काय लहानच आहे d² + 1. ओके, इकडे किती आहे आपल्याला sin ऑफ 2z. ठीक आहे, सेकंड टाईपमध्ये काय होते हो की d² इज रिप्लेस बाय मायनस ऑफ कॉन्स्टंट किती आहे आपल्याकडं 2, 2चा स्क्वेअर म्हणजे d² इज रिप्लेस बाय -4. ठीक आहे, हा झाला f(d). एकदा चेक करून घ्या खरंच तो 0 होते की नाही. d² + 1, d² इज रिप्लेस बाय -4, -4 + 1 = -3. नाही -3 विच इज नॉट इक्वल्स टू 0. डिनॉमिनेटर 0 येत नाही, मग डिनॉमिनेटर 0 येत नाही तर काहीच प्रॉब्लेम नाही. बघा मग आहे की नाही, 1/d² ठिकाणी -4 + 1 sin ऑफ 2 टाइम्स z. हा किती झाला हो मग -1/3 sin ऑफ 2 टाइम्स z. ओके, आता बघा आता परत z इज रिप्लेस बाय log x. सर्वप्रथम z मध्ये घ्यायचं, परंतु मग रिप्लेस करायला विसरायचं नाही. -1/3 sin ऑफ 2 टाइम्स झेडच्या ठिकाणी किती हो log x. इथं लक्षात -1/3 sin ऑफ log xचा स्क्वेअर. इथं आहे ना a log x = log x⁴a. हा फॉर्म्युला आपण यूज करत आहे. मी 2-3दा फॉर्म्युला रिमाइंड करून दिला आहे. हा झाला तुमचा पर्टिक्युलर इंटिग्रल. इथं आहे लक्षात. ओके, बघा कॉम्प्लिमेंटरी फंक्शनही फाइंड आउट केला आपण, पर्टिक्युलर इंटिग्रल पण फाइंड आउट केला. अशी मेहनत घ्यावी लागणार आहे बाबा. अशी मेहनत नाही घेतली तर कठीण तर जाणारच आहे. कारण की इथे रिप्लेस बघा कसं करावं लागत आहे. ते सगळ्या गोष्टी सहजासहजी तर भेटण्यासारख्या वाटत नाही. येत आहे लक्षात. बघा परत एक लास्ट एक्झाम्पल बघूया आपण, त्यानंतर कॉची ऑयलर पण पूर्णपणे संपला असं मला वाटते.
याने डिफरन्शियल इक्वेशन पण 99% झाला. फक्त रॉन्स्कियन शिकवायचं राहिलं, ते पण मी पुढल्या लेक्चरमध्ये शिकवून टाकणार. त्याच्यासोबत जर काही 2-3 स्टॉप्स राहिले तर ते पण आपण घेण्याचा प्रयत्न करूया. बघा एक लास्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. बघा एक्झाम्पल नंबर 3. x³ d3y dx³ प्लस 3x² d2y dx² प्लस x इंटू dy dx बापरे इक्वल्स टू x³ इंटू log x. बापरे तो खूपच मोठं वाटत आहे. अरे वाटू द्या ना काही पण. रिप्लेसमेंट, सर्वप्रथम रिप्लेसमेंट. x³ d3y dx³ विल रिप्लेस बाय d इंटू d-1 इंटू d-2 इंटू y. हे रिप्लेसमेंट मी सुरुवातीलाच लिहून दिलं आहे. ओके, x² d2y dx² इज रिप्लेस बाय d into d-1 into y. Therefore, x dy by dx is replaced by d into y. And again x equals to e power z. And this implies z equals to log x. सर्वप्रथम पुटिंग्स लिहून घ्यायच्या. चला मग आता रिप्लेस करा. बघा d into d-1 d-2 into y plus 3 into d into d-1 into y plus dy equals to. आता बघा या एक्सच्या जागी काय करायचं आहे आपल्याला, e पॉवर z त्याचा पॉवर 3 लॉग ऑफ एक्सच्या ठिकाणी काय e पॉवर z. ठीक आहे. आता बघा याचे कॅल्क्युलेशन्स करा. d इंटू d-1 d² मायनस d इंटू d-2 इंटू y. ठीक आहे. आता बघा प्लस 3 आता याने d ने मल्टिप्लाय करा. काय होणार हो, d² मायनस d इंटू y प्लस d इक्वल्स टू. आता बघा e पॉवर a त्याचा पॉवर b, देअरफॉर e पॉवर a इंटू b लॉज ऑफ इंडायसेस इथे यूज करा. e पॉवर 3z. लॉग आणि ईचं कधी पटते का हो, नाही पटत. म्हणजे लॉग आणि ई काय झाला, कॅन्सल राहिला काय z. बघा राईट हँड साईड बघा, राईट हँड साईड तिसऱ्या फॉर्ममध्ये जाते की नाही लक्षात येतेच लगेच. x इंटू f(x) फंक्शन येत आहे लक्षात. इथं फक्त आपल्याकडे z आहे. चलो आता बघा याला सॉल्व करू. बघा d² इंटू d d³ d² इंटू -2 d². ठीक आहे. d मायनस d इंटू प्लस d मायनस ऑफ d² प्लस 2 टाइम्स d. ओके, त्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. आता ते मल्टिप्लिकेशन तुम्हाला करता यायला पाहिजे. ओके बघा ब्रॅकेटमध्ये आपल्याला y घ्यावं लागणार ना, प्लस 3d² मायनस 3d ब्रॅकेटमध्ये y प्लस d इंटू वाय इक्वल्स टू याला z इंटू e पॉवर 3z लिहू शकतो. बघा आपला टाईप नंबर 4 x इंटू f(x) च्या जागी e पॉवर प्लस मायनस ax किंवा साइन ऑफ ax अदरवाइज कॉस ऑफ ax. बघा फोर्थ टाईप फक्त काय आहे ना, एक्सच्या जागी झेड व्हेरिएबल आहे. बघा फोर्थ टाईप लक्षात घ्या, राईट हँड साईड फोर्थ टाईप. बघा आता एक काम करा, हा वाय करू आपण कॉमन काढून घेऊया. बघा d³. आता बघा -2 d² मायनस d² म्हणजे -3 टाइम्स d² प्लस 2 टाइम्स d. लक्षात वाय कॉमन घ्यायचा आहे. प्लस 3d². ओके 3d² मायनस 3d प्लस d. ओके पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट. मी वाय कॉमन काढला इक्वल्स टू z इंटू e पॉवर 3z. आता बघा -3d² प्लस 3d² गेट कॅन्सल. ओके आता बघा हा 2d हा d प्लस 3d या -3d सोबत कॅन्सल. ओके म्हणजे शिल्लक काय राहिलं हो फक्त, अरे बाप्पा शिल्लक काय राहिलं फक्त d³. देअरफॉर d³ इंटू वाय इक्वल्स टू z इंटू e पॉवर 3z. बघा एवढं मोठं दिलं होतं पण शेवटी एवढासा तुकडा सोडून दिला. बघा सगळ्या पुटिंग्सच्या कमालचं आहे, सगळ्या या पुटिंग्सच्या कमाल आहे. येत आहे लक्षात. आता बघा
सर्वप्रथम आता काय करू ना आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करूया, त्यानंतर पर्टिक्युलर. बघा डी क्यूब इंटू वाय इक्वल्स टू 0, देअरफॉर डी क्यूब इंटू 0. मग काय येणार रूट्स? अरे डी इक्वल्स टू 0, डी इक्वल्स टू 0, डी इक्वल्स टू 0. दॅट्स इट. का बरं? बघा आता या डी क्यूबला कसं लिहिता येतं तुम्हाला? डी इंटू डी इक्वल्स टू काय तुमच्याकडे 0. मग हा डी इक्वल्स टू 0 घ्या, हा डी इक्वल्स टू 0 घ्या, हा डी इक्वल्स टू 0 घ्या. म्हणजे तिन्ही पण काय येणार हो? रूट्स कसे आले? रियल बट इक्वल. रियल बट इक्वलसाठी बघा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं राहते रियल बट इक्वलसाठी? C1 प्लस C2 इंटू एक्स ई पॉवर mx. ओके. आता हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कधी राहतो बेटा? जेव्हा तुमच्याकडे फक्त 2च रूट राहतात, M1 आणि M2. ओके. परंतु इथं 3 रूट्स आहे, तर 3 रूटसाठी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं बनतो बघा? C1 प्लस एक मिनिट बेटा, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन C1 प्लस C2x प्लस C3x स्क्वेअर इंटू ई पॉवर mx. इथं लक्षात. आता सपोज जर आपल्याकडे 4 जर राहिले तर कसं बनणार बघा? C1 प्लस C2x प्लस C3x स्क्वेअर प्लस C4x क्यूब इंटू ई पॉवर mx. बघा हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन झाला 2 रूटसाठी जेव्हा 2 रूट्स इक्वल राहतात. हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन झाला 3 रूटसाठी जेव्हा 3 रूट इक्वल्स राहतात. आणि हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन झाला जेव्हा 4 रूट्स इक्वल राहतात. बघा सेम आहे. बघा C1 प्लस C2x इथे पण आहे. C1 प्लस C2x इथे काय होता? 3 रूट होता. 3 रूट होता म्हणून काय केलं आपण? परत एक कॉन्स्टंट ॲड केला आणि या एक्सचा व्हेरिएबल वाढवला. बघा एक्सचा व्हेरिएबल एक्स स्क्वेअर केला. आणि हा तर सगळ्याला कॉमन आहे. बघा इथे पण कॉमन आहे, इथे पण कॉमन आहे, इथे पण कॉमन आहे. ओके. म्हणजे याचं तुम्हाला टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे. टेन्शन कुठे आहे तुम्हाला? बघा आता बघा आता जेव्हा 4 रूट होते बघा तेव्हा बघा C1 प्लस C2 एक्स कॉमन होता. ओके. 4 रूट्स आहे म्हणून काय केला बघा? C3x स्क्वेअर C4x क्यूब. म्हणजे एक कॉन्स्टंट घ्यायचा, पॉवर वाढायचा. बघा इथे एक्स होता, इथे एक्स स्क्वेअर झाला, मग एक्स क्यूब येणार, मग x4 येणार. एक कॉन्स्टंट ॲड करायचा आणि पॉवर वाढवायचा. ओके. परंतु आता इथं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन झेडमध्ये येणार. देअरफॉर वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इक्वल्स टू बघा C1 प्लस C2 इंटू झेड प्लस C3 इंटू झेड स्क्वेअर इंटू ई पॉवर m किती आहे तुमच्याकडं? म्हणजे जो काही रूट आहे तो किती आहे? 0 इंटू झेड. आणि लक्षात हे मी सगळे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन एक्स व्हेरिएबल्समध्ये लिहिले, परंतु आपल्याकडे राईट हँड साईडला झेड व्हेरिएबल आहे म्हणून इथे पण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन झेड व्हेरिएबलमध्ये येणार. गॉट इट. देअरफॉर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इक्वल्स टू आता बघा C1 प्लस C2z प्लस C3z चा स्क्वेअर. आता हा तर 1 होऊन जाणार. ई पॉवर 0z काय होणार बेटा? 1. ठीक आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता बघा ठीक आहे. तुम्ही म्हटल्यासारखं झेडमध्ये केलं, परंतु आपल्याला आता शेवटी काय करावं लागणार हो? झेड करावं लागणार आपल्याला लॉग एक्सने रिप्लेस. देअरफॉर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन बनतो बेटा आता बघा C1 प्लस C2 झेड इज रिप्लेस बाय लॉग एक्स प्लस C3 झेड इज रिप्लेस बाय लॉग एक्सचा होल स्क्वेअर. So this is your complementary function for a given Cauchy-Euler differential equation. Got it? अशी मेहनत आहे बाबा, मेहनत याला म्हणतात मेहनत. इथं आहे लक्षात बेटा. आता बघा आता जस्ट लास्ट पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करू आणि हा लेक्चर आपण इथेच संपूया. बघा पर्टिक्युलर इंटिग्रल एक वेळा तो मी फॉर्म लिहून घेतो. डी क्यूब इंटू वाय इक्वल्स टू झेड इंटू ई पॉवर 3 टाइम्स झेड. बघा बेटा टाईप नंबर 4 फंक्शन म्हणजे एक्स इंटू एफ ऑफ एक्सच्या जागी एक्सपोनेन्शियल किंवा ट्रिग्नॉमेट्रिक, फक्त इथे व्हेरिएबल चेंज आहे. तर त्यासाठी आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो पर्टिक्युलर इंटिग्रलसाठी. कोणता फॉर्म्युला हो? सांगा मला कोणता फॉर्म्युला? बघा पहिले मी सर्वप्रथम इथे एक्स व्हेरिएबलमध्ये लिहितो. बघा एक्स इंटू 1 अपॉन एफ ऑफ डी ओके इंटू एफ ऑफ एक्स मायनस एफ प्राईम ऑफ डी अपॉन एफ ऑफ डीचा होल स्क्वेअर इंटू फंक्शन. ओके फक्त हा एक्स व्हेरिएबलमध्ये येतात. आता इथं झेड व्हेरिएबलमध्ये येते झेड इंटू 1 अपॉन एफ ऑफ डी ओके इंटू फंक्शन इन झेड मायनस एफ प्राईम ऑफ डी डिवायडेड बाय
एफ ऑफ डी याचा होल स्क्वेअर इंटू फंक्शन इन झेड. आता हा झाला तुमचा फंक्शन इन झेड. दिस इज युअर एफ ऑफ झेड. देअरफोर आता बघा झेड इक्वल टू एफ ऑफ डी किती आहे तुमच्याकडं? ओनली डी क्यूब. एफ ऑफ डी किती आहे तुमच्याकडं? डी क्यूब. फंक्शन इन झेड किती आहे? ई पॉवर 3z मायनस. आता एफ ऑफ डीचा डेरिव्हेटिव्ह इथं डी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3d स्क्वेअर. आता एफ ऑफ डी किती आहे? डी क्यूब त्याचा होल स्क्वेअर. फंक्शन इन झेड किती आहे? ई पॉवर 3z. एम आय राईट ऑर नॉट? यस यस यस. नाव सी. आता बघा या झेडला इन्क्लूड करायचं नाही, जसं की मी फोर्थ टाईपमध्ये सांगितलं. हा टाईप नंबर 4 चालला. इथे काय करायचं? डी इज रिप्लेस बाय 3 की नाही. डी इज रिप्लेस बाय काय करतो आपण? कॉन्स्टंट. देअरफोर झेड इक्वल्स टू 1 बाय डीच्या जागी किती? 3. 3चा क्यूब ई पॉवर 3z मायनस ओके 3d स्क्वेअर. परत इथं डी इज रिप्लेस बाय 3. 3चा क्यूब परत त्याचा स्क्वेअर ई पॉवर 3z. गॉट इट? देअरफोर बघा झेड इंटू 3चा क्यूब किती हो? 27 ई पॉवर 3z मायनस 3d स्क्वेअर. बघा 3चा क्यूब किती? 27. 27चा स्क्वेअर ई पॉवर 3z. ठीक आहे बाबा. बघा वी आर व्हेरी क्लोज टू द आन्सर. बघा परत एकदा मी वर घेऊन घेतो. बघा 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 झेड इंटू 1 बाय 27 ई पॉवर 3z मायनस 3d स्क्वेअर. 27चा स्क्वेअर किती हो? 243. सॉरी 27चा स्क्वेअर 243 नाही रे बाबा, 729. किती हो? 729 ओके इंटू ई पॉवर 3z. चला काही हरकत नाही. आता बघा झेड इंटू ई पॉवर 3z डिवायडेड बाय 27. इकडे आता काही चेंजेस होणार नाही. आता बघा आता 3चा भाग जातो, इथं 3चा भाग जातो. डी स्क्वेअर डिवायडेड बाय इथं काय राहणार बेटा? 243 ओके. इथं 3चा भाग जातो. 729ला जर 3ने भागितलं तर 243 येतात. आता बघा बेटा ई पॉवर 3z. आता हा डी स्क्वेअर म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह आहे की नाही. बघा झेड इंटू ई पॉवर 3z डिवायडेड बाय 27 मायनस डी अपॉन 243 ओके. एक डी मी यूज केला. एक डी म्हणजे काय? डी बाय डी एक्स ऑफ ई पॉवर 3z आहे की नाही. एक डेरिव्हेटिव्ह यूज केला, एक डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज ठेवला. चलो बघा आता इकडे काय नाही, इकडे काहीच आपल्याला चेंज करायचं. झेड ई पॉवर 3z डिवायडेड बाय 27 मायनस डी अपॉन 243 डेरिव्हेटिव्ह ऑफ ई पॉवर 3z. ई पॉवर 3z इंटू 3. ई पॉवर 3z इंटू 3 हाच डेरिव्हेटिव्ह राहणार आहे ना, काही हरकत नाही. तर बघा आता झेड ई पॉवर 3z डिवायडेड बाय 27. आता बघा मायनस 3 अपॉन 243 इंटू आता या डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह म्हणून या डीचा डेरिव्हेटिव्ह म्हणून यूज करा ई पॉवर 3z. आणि लक्षात बेटा हा 3 मी तिकडे शिफ्ट केला. बस आता बेटा लास्ट स्टेप्स राहिला ई पॉवर 3z 27 मायनस. आता बघा 3 डिवायडेड बाय 243 परत डेरिव्हेटिव्ह घ्या ई पॉवर 3z इंटू 3. इथं लक्षात. देअरफॉर झेड ई पॉवर 3z डिवायडेड बाय 27 मायनस. आता बघा हा 3 झाला 9 भागीला झाला 243 आणि ई पॉवर 3z ॲज इट इज ओके. आता बघा बेटा झेड ई पॉवर 3z डिवायडेड बाय 27. आता या 243ला जर 9 भागितलं तर ते येणार बेटा 27 ई पॉवर 3z ओके. दिस इम्प्लाइज. आता बघा बेटा ई पॉवर 3z आणि 27 कॉमन दिसते का? बघा ई पॉवर 3z आणि 27 कॉमन काढलं तर काय शिल्लक राहिलं? झेड ओके. इकडे जर ई पॉवर 27 जर एवढं जर कॉमन काढलं तर काय शिल्लक राहिलं? -1. दिस इज युअर पर्टिक्युलर इंटिग्रल बट नाव जस्ट झेड इज रिप्लेस बाय लॉग एक्स. आपल्याला काय करायचं आहे बघा, हे वर लिहून घेतो मी. ई पॉवर 3z डिवायडेड बाय 27 झेड इज रिप्लेस बाय लॉग एक्स. बघा झेड इज रिप्लेस बाय लॉग एक्स करा. बघा 1/27 ई पॉवर 3 झेडच्या जागी लॉग एक्स ब्रॅकेटमध्ये झेडच्या जागी लॉग एक्स -1 ओके. 1/27 ई पॉवर लॉग एक्सचा क्यूब ओके. लॉगरिथमिक रूल लावला आपण
लॉग एक्स मायनस 1. ओके, ई आणि लॉगचं कधी पट्टिका नाही, म्हणून 1/27 इंटू एक्स क्यूब इंटू लॉग एक्स मायनस 1. This is your particular integral for a given differential equation. Got it? बघा बेटा, कॉची ऑयलर डिफरन्शियल इक्वेशन मी तिन्ही प्रॉब्लेम, जे काही 3 प्रॉब्लेम्स घेतले तुम्हाला इंट्रोडक्शनही मी 10-12 मिनिटाचं दिलं, त्यानंतर तिन्ही प्रॉब्लेम्स मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. ओके, तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ लेक्चर संपतोय. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.